स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 8 श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धसी गोकर्ण महिमा निरोपिलासी. श्री गुरु राहिले किती दिवशी वर्तले पुढे काय ते सांग. परिशोने शिष्याचे वचन संतोषी सिद्ध अतिगण सांगता झाला विस्तरून. श्रोते तुम्ही अवधारा गोकर्ण क्षेत्री श्रीपाद येती राहिले वर्षे 3 गुप्ती. तेथोनी श्रीगिरी पर्वता येथील लोकानुग्रह असे चारी मासचारी क्रमोनी तेथे आले निवृत्ती संगमाते दर्शन द्यावाय भक्त लोका ते पातले तया कुरोपूर महाक्षेत्र कृष्णा गंगा वाहे तीर महिमा सांगता असे अपर भूमंडळा दुर्लभ श्रीपाद राहिले कुरोपुरी ख्याती झाली भूमीवरी प्रगट महिमा अपरंपारी सांगता विस्तार असे देखा. पुढे अवतार भावाय गती सांगे नाही का एकचिती श्रीपाद कुरोपुरी असते कार्यकारण पुढे असे देखा. अवतार भावाय कारण सांगेने त्यांचे पूर्वकथन वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता तया ग्रामे त्याची भार्या होती देखा. नाम तिचे अंबिका सुशील आचरण पती सेवका महापुण्य सती देखा. तिथे पुत्र होणे मरती पूर्व कर्म फळ अर्जिती अनेक तीर्थव्रत आचरती तिने केले परियसा ऐसे असता जे होणार गती. पुत्र झाला मंदमती माता स्नेह करी प्रीती अपूर्वापणासी मनोनी वर्धता मात्या पित्या घरी विप्रात्मज वाढला अतिप्रीती करी. व्रत बंद करता कुळाचारी वेदाभ्यास करावाय विद्या न येत या कुमारा मंदमती अज्ञान बहिरा चिंता वाटे त्या द्विजवरा म्हणे पुत्र मंदमती अनेक देव आराधुनी पुष्ट पुत्र लाभोल कोष्ठनी प्राचीन कर्म न सुटे म्हणून चिंता करी अहोरात्र पतीचे म्हणे ते नारी पुत्र नाही आमुचे घरी. कष्टे करून नाना परी पोशिले एका बाळकासी विद्या नाही वेद त्यासी माया वाया मारुनी का कष्टसी प्राचीन कर्म असे त्याचे मूर्ख होऊने उपजावे. वर्तता पुढे तयास्थानी विप्र पडला असमाधानी दैव वशे करून या पंचवत पावला परी येसा. पुत्रसहित ती नारी होती तेथे कुरोपरी वाचून या आपुले उदर भरी जीवित वगैरे याचे बरी. विप्र स्त्रियेचा कुमार देवा विवाह योग्य झाला निका निंदा करीती सकळ लोक मतीहीन म्हणून या कन्यानं देती कोणी तेसी समस्त करीती दूषणे म्हणती काष्टे वाहे का पाणे उदर भरी येणे विधी ऐसे कोणी ब्रह्मचारी दुःख करी नाना परी मातेसी म्हणत तसे अवसिरी प्राणात जिन फुला निंदा करीती सकळ मज असोनी देह कवणकाचा पुसू न शके माते तुझं जाईन अरण्यवासाचे एकोणे पुत्राचे वचन. माता करी अति चिंतन शोक करी अति गण विलापिते नारी माता सुत दुःख करीत गेली गंगा प्रवाहात तेथे देखील जगदुधरी श्रीपाद येथे स्नान करीत जाऊन दोघे लागती चरणी विनविते कर जोडून वासना असे आमुचे म्हणे प्राणतय जावा गंगत निरोप द्यावाजी आमासी सद्गती व्हाव्या कारणासे आत्महत्या महादोषी म्हणून विनवते कृपा सिंधू ऐकून विप्रश्रीचे वचन पुसते श्रीपाद कृपा करून काय संकटी तुमचे मन त्याजिने प्राण कवण्या गुणे. विप्रश्री तहे वेळा सांगती झाली दुःखा सकाळ म्हणे स्वामी भक्तवत्सला तारावे बाळकाचे पुत्रा विणे कष्टले भारी अनेक तीर्थ पादचारी केली व्रते पूजा जरी सकळी देव आराधिले व्रते उपवास सांगू किती करीते झाली अपरिमित झाला पुत्रा दुर्मती निंदा करीते सकळजन वेदशास्त्र संपन्न पती माझा ब्राह्मण त्याचे पोटी जन्माला हाती न मंदमती दुरात्मा कृपा करी का श्रीपदी येते जन्मजन्मी याचा गती पुत्र ना वावा मंदमती ऐसा प्रकार सांगा मच कृपासागर दैन्य हरण म्हणून धरिले तुझे चरण शरणागत व्हावया शरणागत करावया रक्षण आलासी स्वामी कृपा सिंधू जन्मनी संसारी कष्ट केले नाना परी न देखीची सौख्य कुमारी व्याले पुत्र न राहती वाचून या एक सुत शेळीच्या गळास्ताना लंबत वृता जन्म झाला म्हणत विनवते श्री गुरुदेव आता ऐसे करणे पुढील जन्मी मनुष्यपणे पूज्यमान पुत्र पावणे जैसा तू पूज्य जगत राहायचे सकळ लोक जासी वंदिते याचा पुत्र होणार गती उपाय सांगा श्री गुरु येती म्हणून चरणी लागली त्याचेने माते उद्धार गती नव्हे मागुती पुनरावृत्ती पितरा सकाळ स्वर्ग प्राप्तीला द्यायचे निरुपावे. वासना असे माझ्या मनी पुत्र भावा ब्रह्मज्ञानी बाळपणीच पाहे न नयनी पूज्य मान समजतासी श्रीपाद एकूण तिचे वचन सांगती भक्ती कृपा करून करी वो ईश्वर आराधन पुत्र होईल श्री हरी यायचा. गवळणीचे घरी देखा कृष्ण उपजला तो कारणी का व्रत केले गवळणी का ईश्वराची आराधना तैसे आराधी तू ईश्वर पुत्र पावसे हा निर्धार तुझ्या मनी आशा भार लादसी म्हणते श्रीपाद येते. विपसी म्हणे त्यावेळी व्रत कैसे केले ते गवळी कैसा पूजिले चंद्रमौळी विस्तार मज प्रती तेच व्रत करी न मी आपण म्हणवलेले लागतचे चरण श्री गुरुमूर्ती कृपामूर्ती श्री गुरु राणा सांगता झाला त्यावेळी म्हणती श्रीपाती येसी ईश्वरी तू पूजेशी प्रदोषी मंदवारी विशेषी पूजा करी भक्तीने पूजा करी गवळणी विस्ताराचे स्कंद पुराणे सांगेन कथा एक सगुणे म्हणती श्री गुरु ती येसी एकोणी श्री गुरुची वचना संतोषिली ती विप्रांगणा जाऊनी लागे श्री गुरुजना विनवितसे ते वेळी विप्रासी म्हणे स्वामी असी विप्रश्री म्हणे स्वामी असे अभिनव माते निरोपिलेसी देखता पूजा प्रदेशी पुत्र झाला कृष्ण याचा श्री गुरु सांगती ती येसी सांगणे एक चित्तेसी उज्जैनी नाम नगरीसे झाले विचित्र परियसा तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्मदाय त्याचा सखा प्राण असे मणिभद्र म्हणून परियसा सदा ईश्वर भक्ती करी नाना परी पूजा परी भोळा देव प्रसन्न करी दिदला चिंतामणी एक कोटी सूर्याचा प्रकाश माणिक शोभे महासुरस कंठीकाली सदा हर्ष तया मणिभद्र सेन सख्यासी.
प्रदोष पूजा अतिगणी करी श्रीपादरायासी पुत्र झाला तिचा महाज्ञानी वेदशास्त्र संपन्नी पूज्य झाला अतिगणी सर्वाहुनी अधिकता विवाह झाला मग तयासी पुत्र पौत्रे नांदे हर्षी श्री गुरु कृपा होय जासी ऐसे होय अवधारा नामधारक सांगे भक्तासी सांगे सिद्ध परियसा सांगे सिद्ध विस्तारिसी परियसा समस्त भक्त हर्षी म्हणे सरस्वती गंगाधरू इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती पाख्यानी सिद्ध नामधारक सारे धारक संवादे शनी प्रदोष व्रत महात्म्य कथनम नाम अष्टमोध्याय श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरणार।